2026 मातपुरी जिल्हा परिषद, मातपुरी पंचायत समिती, अकोली पंचायत समिती आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढली। आमचा जनतेवर भरोसा होता। मायबाप जनतेनं मला स्वतःला आमदार साहेब पाठीमागे असल्यामुळं त्याच्या विकासाला बघून मला 4,500 लीडनं निवडून दिलं पूर्ण सर्कलमध्ये। आमची अकोली पंचायत समिती मनोज लक्ष्मण मुंडे जे माझ्यासोबत होते ते सुद्धा 2-2.25 हजारांना लीडनं निवडून आले। तिकडं मुलगीर उभा होते माझ्यासोबत, ते सुद्धा 1,000-2 हजारांनी निवडून आले। हे सगळे सांगायचं तुम्हाला, तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही हुशार असता। जनता एवढी भोळी नाही। आमच्यावर टीका झाल्या, साहेबावर टीका करते, पण आमच्या जनतेवर विश्वास होता की आम्हाला जनता विसरू शकत नाही। मग आम्ही 12 वाजता असन, संध्याकाळी असन, कुणाचा दवाखाना असन, कुणाचं काय असन, आम्ही वेळोवेळ सामान्य माणसाच्या सोबत राहतो, सामान्य माणसाचे कामं करतो। आणि आमदार साहेबाच्या विकासामुळं हे जे यश आहे हे पूर्ण मतदारसंघाला आम्ही अर्पित करतो। एकंदरीत पाहिलं तर गंगाखेड तालुक्यात 7 सीट आहेत, 7 मध्ये तुमची सर्वात जास्त लीडनी सीट लागलेली आहे मतदारसंघामध्ये। तेच कारण सांगितलं तुम्हाला, एक आमदार साहेबाचा विकास नंबर आहे आणि आमची मेहनत, आम्ही कुणासंग लबाडी करीत नाहीत, कुणाला दिलेला शब्द आम्ही पाळीत आहोत। आणि जनतेत आम्ही नेहमी ग्रामीण भागात जनतेचे जे काम करणारे त्या कामावर, आमच्या विकासाला बघून, विकासावर विश्वास ठेवून आम्हाला एवढी लीड दिली ही जनतेनं। गंगाखेड तालुक्यात 7 जिल्हा परिषद आहेत, 7 जिल्हा परिषदपेक्षा सौभाग्य कुशावर्ती संभाजी पोले, तुम्ही पत्रकार आहेत, गंगाखेड तालुक्यात 4,500ची लीड ही कुणालाच नाही। ही एवढी लीड दिली आम्हाला। हे कशासाठी आम्हाला ही पावती आहे जनतेनं दिलेली, आणि हे आमचं जे आहे ते आम्ही पूर्ण जनतेलाच समर्पित करतो। एवढा आमच्यावर जनतेनं विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला कुठलाही आम्ही तडा जाऊ देणार नाहीत। आम्ही जनतेच्या सोबत आहेत, काल बी होता, आज बी आहेत, उद्या बी आहेत। आम्ही जनतेचं कुठलं बी अडचणला आम्ही तत्पर, जनतेचे, जिल्हा परिषदेचे जनतेचे आभार मानतो मी। मला एवढ्या बहुमतानं निवडून दिलं, आमच्या विकासाला बघून दिलं, आमदार साहेबाच्या कामाला बघून दिलं, आमदार साहेबांनी जे कामं केलेत जिल्हा परिषदमध्ये, आणि त्याच पद्धतीनं आम्ही इथून मागे जनतेची सेवा केलेली म्हणून आम्हाला ह्या जनतेनं एवढ्या मतानं निवडून दिले। त्या जनतेचे मी ऋण कसं फेडू हे मला समजत नाही। म्हणजे जनतेनं आमच्यावर एवढा विश्वास टाकला, मतदार मायबापानं आम्हाला निवडून दिलं, त्याच्याबद्दल मी मातपुरी जिल्हा परिषदचा मतदाराचा मी आभार आहे। त्याला हे यश आहे ते मतदाराच्या समर्पित करतो। एकंदरीत पाहिलं तर केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, दोन्ही सरकारच्या योजना जनतेपर्यंत कसे पोहोचवणार? आम्हाला जे केंद्रात सरकार आहे भाजपचं, महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे, उद्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचा होणार आहे। मी जिल्हा परिषदचा सदस्य निवडून आलोय। जनतेने जे कामं सांगितले, जे कामं असतील, जे पैसे असतील, कुठला फंड असेल, त्या ह्याच्यासाठी आम्ही जनतेला कुठलेही बी असा हातपसर देणार नाहीत किंवा जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत। जे जनतेच्या अडचणी असतील, कुठले रस्ते असतील, कुठल्या नाल्या असतील, कुणाचं स्मशानभूमी असेल, कुणाचं सभागृह असेल, कुणाचं काही अडचण असेल, जे विकास शाळा असेल, अंगणवाडी असेल, पाण्याची ही असेल, योजना असेल, जिथं जिथं आम्हाला जनतेपर्यंत पोहोचता येईल, जिथं जिथं अडचण आहे, मग ती अडचण कुण्याही रूपातली असू द्या, स्मशानभूमी असू द्या, शाळा असू द्या, अंगणवाडी असू द्या, किंवा कुठलं काही एखादं स्मशानभूमीचं काम आहे, त्या ह्याला आम्ही
व्यवस्थितपणानं आमचे केंद्रात सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष आमचा भाजपचा होणार आहे. ह्याच्यासाठी आम्ही कुठल्याही जनतेला अशी मागण्याची सुद्धा वेळ येणार नाही. जे फंड आहे ते व्यवस्थितशीर आम्ही जिल्हा परिषदच्या रूपानं वापरू आणि जनतेने जे आम्हाला हे निवडून दिलंय त्याच्यासाठी जनतेचे मी वारंवार आभार मानून जनतेला मी कुठल्याही प्रकारचं विसरणार नाही. विसरलं नाही, काल बी नाही, आज बी नाही, उद्याही नाही.